राज्यात वाढलेल्या तापमानामुळे 34 जणांना उष्माघाताचा त्रास झालाय। अनेक ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअसवर गेलंय। सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत। नागपूर शहरात उष्माघाताचे 3 बळी गेल्याची शक्यता। शहरातील विविध भागात मागील 2 दिवसात मृतदेह आढळले, तर एका अनोळखी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू। शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार। वन खात्याच्या ताफ्यात लवकरच नव्या वाहनांचा समावेश करणार। त्याचबरोबर नवी शस्त्रही वन विभागात समाविष्ट होणार। वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा। प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई। 5.5 कोटींचा चित्रपट वित्तपुरवठा करातील प्लॅनेट मराठीकडे थकबाकी। चित्रपट प्रदर्शित झाल्यावर हे प्रकरण निकालात निघेल। अक्षय बर्दापूरकर यांची प्रतिक्रिया। मनसेच्या इशाऱ्यानंतर मेट्रोने चूक सुधारली। सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन बाहेरील नाव इंग्रजीसोबत मराठीत मनसेकडून पत्रव्यवहार करत दिला होता इशारा। पुण्यातील महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकासाठी जागा संपादन प्रक्रियेला गती। पुढील कामकाजासाठी विशेष उपायुक्त नेमण्याचा निर्णय। छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाला जाग। टँकरच्या संपामुळे मुंबईत सोसायट्यांमध्ये पाणी टंचाई। संपाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील गृहनिर्माण संस्था आणि विकास कामांना फटका। आंदोलनाची तीव्रता पाहता नोटीस बजावण्यात 15 जूनपर्यंत स्थगिती। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म 17 भरण्यास 15 मे पर्यंत मुदत। जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा देणाऱ्या 10वी-12वीच्या मुदतवाढ विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाऊ नये, त्यासाठी शालेय शिक्षण विभाग संचालकांचा निर्णय।